नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आचार्य सुमित गुरव या चॅनलवरती। आज आपण आपल्या राशीचक्रापैकी सर्वाधिक संतुलित समतोल साधणाऱ्या सगळ्यात आकर्षक आणि मुत्सद्दी म्हणजेच डिप्लोमॅटिक अशा राशीबद्दल बोलणार आहोत। म्हणजेच आज आपण तुळ राशीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे। तुळ राशीची लोक जिथेही जातात तिथं वातावरणामध्ये आनंद निर्माण करतात, नवीन नवीन ठिकाणी नवनवीन लोकांसोबत नातेसंबंध लवकरच प्रस्थापित करतात, एकंदरीत कुठल्याही परिस्थितीमध्ये समतोल साधण्याचा सुद्धा प्रयत्न करतात। पण मित्रांनो, खूप कमी लोकांना माहिती आहे की ह्या तुळ राशीच्या हसऱ्या चेहऱ्यांच्या पाठीमागे एखाद्या गोष्टीवरती निर्णय घेण्यासाठी असणारा संघर्ष, तसंच इतर लोकांना खुश ठेवण्यासाठी असणारी धडपड आणि त्यामुळे यांच्या मनामध्ये असणारी अस्वस्थता ही लपलेली असू शकते। तर आज आपण तुळ राशीबद्दल जाणून घेऊया, एकंदरीत या लोकांचा स्वभाव कसा असतो, या लोकांचे काही स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, या लोकांचे काही विकनेसेस आहेत, तसंच करिअर म्हणजेच प्रोफेशनच्या बाबतीमध्ये कुठल्या गोष्टी यांना सूट होतात, त्या व्यतिरिक्त आरोग्याच्या बाबतीत सुद्धा या लोकांना कुठल्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी मी आपल्या सर्वांना कुठल्या प्रकारचे उपाय आणि उपासना हे तुळ राशीच्या लोकांसाठी लाभकारक ठरतील याची सुद्धा कल्पना देणार आहे। शुक्र ग्रह म्हणलं की सौंदर्य, कला, प्रेम, ऐश्वर्य ह्या गोष्टी मनाने झाल्या, त्यामुळं तुळा राशीची लोक हे जन्मतः अट्रॅक्टिव्ह, खूप जास्त सोशल आणि संतुलित स्वभावाचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। तुळा राशीचं राशीचिन्ह हे तराजू आहे। तराजू म्हणजेच समतोल, न्याय आणि संतुलन याचं प्रतिनिधित्व। एकंदरीत तुळा राशीवाल्यांचा स्वभाव सांगायचा झाल्यास हे लोक खूप जास्त शांतताप्रिय असतात। यांना कधीही भांडणं, वादविवाद किंवा तणावपूर्ण परिस्थिती बिलकुल आवडत नाही। या लोकांना कुठल्याही गोष्टीच्या दोन्ही बाजू जाणून घेऊन मगच निष्कर्षापर्यंत येणं हे खूप जास्त प्रिय असतं। म्हणून हे लोक खूप चांगले सल्लागार, खूप चांगले मध्यस्थी आणि खूप चांगले मित्र सुद्धा बनतात। तुळा राशीच्या लोकांकडे माणसांना जोडून ठेवण्याची खूप चांगली अशी एक क्वालिटी असते, ज्यामुळं कुठल्याही प्रकारच्या मध्यस्थीच्या कामामध्ये ह्या लोकांना यश प्राप्त होतं। तसंच कुठल्याही दोन लोकांमध्ये समेट घडवून आणण्याचं काम यांना अगदी बखूबी करता येतं। तुळ राशीचे काही पॉझिटिव्ह गुणधर्म सांगायचे झाल्यास ह्या लोकांचं एक्सलेंट कम्युनिकेशन हे सर्वात वरती सांगावं लागेल। तसंच कुठलीही परिस्थिती शांतपणे हाताळण्याची यांची हातोटी हा देखील यांचा एक पॉझिटिव्ह गुणधर्म आहे। लोकांची पटकन संबंध प्रस्थापित करण्याची कला यांना अवगत असते। यांची न्यायप्रिय वृत्ती ही सुद्धा समाजामध्ये यांना नावलौकिक मिळवून देते। यांच्या स्वभावामध्ये एक प्रकारची डिप्लोमसी असते, ज्या कारणानं हे लोक कुठलीही तणावपूर्ण परिस्थिती अतिशय शांत पद्धतीने हाताळू शकतात। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या लोकांकडे एक अशी क्वालिटी असते की ज्यामुळे हे लोक कठोरातली कठोर गोष्ट सुद्धा समोरच्याला अतिशय सौम्यपणे समजावून सांगू शकतात आणि ज्यामुळे हे लोक समाजामध्ये सगळ्यात जास्त प्रिय सुद्धा असतात। तुळ राशीच्या काही नकारात्मक गुणधर्मांबद्दल बोलायचं झाल्यास मला पहिला मुद्दा सांगावा वाटतो, तो म्हणजे वीक निर्णय क्षमता। मंडळी, या लोकांना कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत खूप सखोल आणि दोन्ही बाजूंनी विचार करण्याची सवय असल्या कारणानं बऱ्याच वेळेला हे कुठल्याही निष्कर्षापर्यंत येण्यासाठी गरजेपेक्षा जास्त वेळ घेताना दिसून येतात। त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यामध्ये यांना कधी कधी अपयश सुद्धा येतं। तसंच यांच्या स्वभावानुसार हे लोक स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्व देतात। त्यामुळं हे लोक कायमच इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात। पण होतं काय, या गोष्टीमुळे ह्यांना स्वतःचं मन, स्वतःची इच्छा या कायमच दाबून ठेवायला लागतात आणि मग कालांतराने याच गोष्टीमुळे यांना प्रचंड प्रमाणामध्ये ताण सुद्धा निर्माण होतो। तसंच यांचा राशी स्वामी शुक्र असल्या कारणानं यांना अगदी लॅविश आणि कम्फर्टेबल लाईफ जगण्याची सवय असल्या कारणानं बऱ्याच वेळा तुळ राशीची मंडळी आपल्याला अनाठाई खर्च करताना सुद्धा दिसू शकतात किंवा तुळ राशीच्या लोकांना त्यांच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं फार कठीण जाताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतं। आता तुळ राशीवाल्यांच्या प्रेम आणि नातेसंबंध याबद्दल बोलायचं झाल्यास तुळ राशी ही राशी चक्रापैकी सर्वाधिक रोमॅन्टिक असणाऱ्या राशींपैकी एक मानली गेलेली आहे। या राशीच्या व्यक्तींना माया, प्रेम, सहवास आणि भावनिक जवळीकता ही जास्त महत्वाची वाटते। या लोकांना एकटेपणा अजिबात आवडत नाही। नात्यामध्ये प्रेम, आदर आणि समतोल यांना हवा असतो। हे लोक कायमच त्यांच्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करताना दिसतात। कधी कधी आपला जोडीदार दुखावला जाऊ नये म्हणून स्वतःचं म्हणणं सुद्धा स्पष्टपणे ते मांडत नाहीत आणि यामुळेच बऱ्याच वेळा त्यांच्या बाबतीत गैरसमज सुद्धा निर्माण झालेले बघायला मिळतात। आता वैवाहिक सौख्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुळ राशीची लोक हे एक चांगले जीवनसाथी म्हणून काम करतात। आता वैवाहिक सौख्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुळ राशीचे व्यक्ती हे एक चांगले जीवनसाथी सिद्ध होतात। त्यांना घरामध्ये प्रेमाचं आणि शांततेचं वातावरण असणं गरजेचं वाटतं। हे लोक कुटुंबातल्या सर्व लोकांना कायम एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतात। त्यांना सुंदर घर, चांगलं वातावरण आणि आनंदी कुटुंब हवं असतं। जर ह्या लोकांनी त्यांच्या निर्णय क्षमतेवरती आणि स्पष्ट संवाद साधण्याच्या कलेवरती काम केलं तर ह्या लोकांचं वैवाहिक आयुष्य खूप चांगलं होऊ शकतं। आता आपण बोलणार आहोत तुळ राशीच्या लोकांसाठी कुठल्या प्रकारचं कार्यक्षेत्र म्हणजे प्रोफेशन हे सुटेबल असू शकतं। मित्रांनो, ह्या राशीचा जो निसर्गतः स्वभाव आहे हे पाहता या लोकांना अशा क्षेत्रामध्ये यश मिळतं जिथं लोकांशी संवाद, सर्जनशीलता
आणि समन्वय साधणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ हे लोक खूप चांगले वकील होऊ शकतात किंवा न्याय व्यवस्थेमध्ये काम करताना बघायला मिळू शकतात. तसंच पब्लिक रिलेशन्स, ह्युमन रिसोर्सेस, सेल्स, मार्केटिंग, अभिनय, कला, शिक्षण, ज्योतिष आणि समुपदेशन या आणि अशा प्रकारच्याच कार्यक्षेत्रांमध्ये तुळा राशीचे लोक आपल्याला चांगलं यश मिळवताना बघायला मिळू शकतात. तुळा राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास तुळा राशीच्या लोकांना पैसे कमवणं हे कायमच सोपं आहे, परंतु मिळालेले पैसे टिकवणं हे खरं यांच्या पुढचं आव्हान आहे. कारण मुळातच ह्या लोकांना सुंदर आणि ब्रँडेड गोष्टींची आवड असते, तसंच आरामदायी जीवन जगावं अशी यांची मनोभावी इच्छा असते. त्यामुळं बराच वेळेला सढळ हाताने आणि अनाठायी खर्च यांच्याकडनं होताना बघायला मिळू शकतो. त्यामुळंच यांनी सेव्हिंग्स आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स वरती भर दिला तर आयुष्यामध्ये यांना आर्थिक स्थिरता मिळायला देखील मदत होऊ शकते. तुळ राशीच्या लोकांच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास मुख्यत्वे या लोकांना किडनी, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, स्किन ॲलर्जीज, हार्मोनल इम्बॅलन्स आणि कमरेखालच्या भागाबद्दलच्या समस्या यांचा सामना करावा लागू शकतो. मुख्यत्वे दैनंदिन आयुष्यामध्ये पाणी कमी पिणं किंवा अनियमित जीवनशैली आणि मानसिक ताणतणाव अशा गोष्टींमुळे प्रामुख्याने यांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रोजच्या आयुष्यामध्ये योगा, प्राणायाम, मेडिटेशन अशा गोष्टीचा अवलंब या लोकांनी केल्यास यांना आरोग्यावरती सकारात्मक परिणाम दिसू शकतात. आता तुळ राशीच्या लोकांसाठी कुठल्या प्रकारच्या उपाय आणि उपासना ह्या लाभकारक ठरू शकतील याबद्दल बोलायचं झाल्यास मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे शुक्र हा तुळ राशीचा स्वामी आहे. शुक्र म्हणलं की माया, प्रेम, सुख, समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये घेऊन येतो. तसंच एखाद्याचा शुक्र कमजोर असेल तर मात्र आर्थिक अस्थिरता तसंच नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम्स अशा गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं. तर सर्वात महत्वाचं म्हणजे या लोकांना आपला स्वतःचा शुक्र चांगला ठेवण्यासाठी आणि बॅलन्स ठेवण्यासाठी काय काय उपाय करता येतील हे आता आपण बघणार आहोत. दर शुक्रवारी या लोकांनी ओम शुम शुक्राय नमः हा बीज मंत्र 108 वेळेला म्हटला तर यांना खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील. तसंच दर शुक्रवारी यांनी महालक्ष्मीची आराधना आणि पूजा केल्यास यांना चांगले रिझल्ट बघायला मिळू शकतात. शुक्रवारी पांढऱ्या वस्तू दान करणं जसं की दूध, तांदूळ, साखर आणि पांढरे वस्त्र या वस्तूंचं दान करणं सुद्धा यांच्यासाठी खूप लाभकारक ठरू शकेल. सर्वात महत्वाचं म्हणजे तुळ राशीच्या लोकांना त्यांच्या घरामध्ये आणि कार्यस्थळामध्ये स्वच्छता आणि सुगंधित वातावरण ठेवण्याने खूप सकारात्मक परिणाम त्यांच्या कामावरती पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त यांना शुक्रासाठी डायमंड किंवा ओपल अशा सारखे रत्न परिधान करणं सुद्धा नक्कीच इफेक्टिव्ह ठरू शकेल. पण माझ्या प्रत्येक व्हिडिओतनं जशी मी सूचना आपल्याला देतो तसंच आजही सांगतो की कुठल्याही प्रकारचं रत्न हे जाणकार आणि ज्योतिषीय मार्गदर्शनाशिवाय स्वतःच्या मर्जीने परिधान करणं कधीही लाभकारक ठरू शकत नाही किंवा काही केसेसमध्ये तेच रत्न तुमच्यावर बुमरँग सुद्धा करू शकतं. त्यामुळं एखाद्या जाणकार ज्योतिषाचं मार्गदर्शन घेऊन मगच आपण कोणतेही रत्न किंवा ज्योतिषीय कुठलाही उपाय करावा ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आणखीन एक महत्वाचा उपाय जो तुळ राशीवाल्यांसाठी सांगावा वाटतो तो म्हणजे यांनी यांच्या निर्णय क्षमतेवरती काम करणं. एकंदरीतच काय, तुळ राशीवाल्यांनी योग्य वेळेला योग्य गोष्टीबद्दल निर्णय घेण्याची सवय लावली पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये परिपूर्ण पर्याय शोधण्यासाठी गरजेहून जास्त वेळ हे लोक लावतात आणि त्यामुळं योग्य वेळेला असलेल्या संधी मात्र यांच्या हातातून निसटून जातात. व्हिडिओच्या शेवटी मला तुळ राशीवाल्यांसाठी हे सांगावं वाटेल ते म्हणजे तुमच्यामध्ये लोकांना जोडून ठेवण्याची खूप मोठी ताकद आहे. तसंच तुमच्यामध्ये बुद्धी आहे, तुमच्यामध्ये आकर्षण आहे आणि लोकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करण्याची क्षमता सुद्धा आहे. फक्त मला एकच तुम्हाला सांगावं वाटेल ते म्हणजे इतरांना आनंदी ठेवता ठेवता स्वतःच्या आनंदाचा विसर तुम्ही पडू देत जाऊ नका. स्वतःच्या मनाचाही आवाज तुम्ही ऐकत चला. कारण जेव्हा तुम्ही स्वतःशी संतुलित राहता तेव्हाच हे सारं जग सुद्धा तुमच्यासाठी संतुलित राहतं. थोडक्यात सांगायचं झाल्यास तुळ राशी ही अशी राशी आहे जी जाता जाता मला हेच सांगायला आवडेल की तुळ राशी ही अशी राशी आहे जी संघर्षाला संवादामध्ये आणि मतभेदाला मैत्रीमध्ये बदलण्याची ताकद ठेवते. तुमची राशी तुळ असल्यास तुमच्यासोबत किंवा तुमच्या परिवारामध्ये, मित्र परिवारामध्ये कोणाची राशी तुळ असल्यास आज आपण व्हिडिओमध्ये सांगितलेल्यापैकी कोणत्या गोष्टी त्यांच्यासोबत पटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचा ऍस्ट्रॉलॉजीचा अधिकाधिक कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आचार्य सुमित गुरव नावाचं आमचं युट्यूब चॅनल आपण सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा. तसंच आचार्य सुमित गुरव नावाचं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज सुद्धा आपण सर्वांनी लाईक करा, फॉलो करा ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. लवकरच आपण भेटूया आपल्या इतर व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.